नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 सराव संच 1.3 मधील तिसरा प्रश्न सोडवणार आहोत। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत व्हॉट्सअपवर शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। ह्या सराव संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत, त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तर इथे त्यांनी एक आकृती दिली आहे आणि प्रश्न विचारला आहे की आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत। सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते, तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल? तर इथे बघा, त्यांनी सांगितलं की सपाट जमिनीवर दोन्ही खांब उभे आहेत। म्हणजेच काय, तर सपाट जमिनीसोबत खांब हे काटकोनात उभे आहेत। म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे, त्रिकोण PQR आणि त्रिकोण ABC मध्ये कोन PRQ बरोबर कोन ACB आणि पुढे कारण लिहायचं आहे दोन्ही काटकोन। आता पुढे त्यांनी सांगितलं आहे की सूर्यप्रकाशामुळे दोन्ही खांबांची सावली जमिनीवर पडते। म्हणजेच सूर्यप्रकाशामुळे पडणाऱ्या सावलीचा जमिनीसोबत जो कोन आहे तो एक समान असणार आहे। म्हणून इथे लिहायचं आहे की कोन PQR बरोबर कोन ABC आणि पुढे कारण लिहायचं आहे संगत कोन। तर आता बघा, ह्या दोन्ही त्रिकोणांचे जर दोन कोन समान असतील ह्याचा अर्थ कोको कसोटीनुसार त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ABC आणि पुढे कारण लिहायचे कोको कसोटी। जर हे दोन्ही त्रिकोण एकमेकांना समरूप आहेत म्हणजे ह्यांच्या बाजूंचे गुणोत्तर हे समरूप असणार आहे। म्हणून आपण काय करूयात, पहिल्या त्रिकोणाची उंची आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची ह्यांचं गुणोत्तर लिहूयात। म्हणून PR/AC बरोबर, आता पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया ह्यांचं गुणोत्तर लिहूयात। म्हणून इथे येईल QR/BC आणि पुढे कारण लिहायचं आहे समरूप त्रिकोणाच्या समरूप बाजू। आता यांची सर्वांची ज्या किमती दिल्या आहेत त्या भरून घेऊयात। म्हणून PR ची किंमत त्यांनी दिली आहे 4/AC ची किंमत दिली आहे 8 बरोबर QR ची किंमत दिली आहे 6 आणि BC ची किंमत आपल्याला काढायची आहे, ते त्यांनी x दिलं आहे। तर बघा, आता इथे काय करायचं आहे, x ची किंमत काढण्यासाठी आपण तिरकस गुणाकार करूयात। 4 गुणिले x उत्तर आलं 4x बरोबर 6 गुणिले 8। म्हणून 4x जसेच्या तसे पुढे आले बरोबर 6 गुणिले 8 उत्तर आलं 48। आता आपल्याला इथे x ची किंमत काढायची आहे। म्हणून x सोबत जे 4 आहेत ते आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात। इथे ते गुणिले आहेत, बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते भागिले होतील। म्हणून x बरोबर 48/4। तर इथे 48ला 4ने पूर्ण भाग जातोय, 4 एके 4 12 चौकी 48 म्हणून x बरोबर 12 ही आपल्याला किंमत मिळाली। त्याला फ्रेम बनवून घेऊयात। तर x म्हणजे काय होतं, तर मोठ्या खांबाच्या पडणाऱ्या सावलीची लांबी। म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे मोठ्या खांबाची सावली 12 मीटर लांबीची असेल। तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच ह्या व्हिडिओला तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींसोबत व्हॉट्सअपवर शेअर करा, म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल। आपल्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन, त्यावर क्लिक करून तुम्ही पुढील व्हिडिओ पाहू शकता। तसेच ह्या प्रकरणातील आणि ह्या सराव संचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत, त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।